नमस्कार मंडळी. तर आज आहे रथसप्तमी आणि आज माझा हळदी कुंकू आहे. तर त्यामुळेच एवढी गडबड वगैरे चालली आणि तुम्ही म्हणशाल हळदी कुंकवात फुलं, ते फुलं तर आहेत पण फुगे तर फुगे ना आज म्हटलं जरा वेगळं काहीतरी करूया फुग्यांचं, म्हणून फुगे आणले. नाही तर मी दरवर्षी फुगे वगैरे आणत नाही, पण छकुली म्हटली की दीदी आपण ह्यावेळी फुगे पण आणूयात. तर मग जरा त्या कलरचेच फुगे आणलेले आहेत. जसं आज आपलं बोरनान आहे सई आणि ऋतूचं त्याच्यानुसार. आणि सगळी बच्चे पार्टी आली, प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या परीने करते. ते इकडं ईश्वरी ही रांगोळी काढते, आमचं आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे. प्रत्येक जण कोण ना कोण मुलांचं काही ना काही चालू आहे. आणि तसं पण काही कार्यक्रम असला का मुलांशिवाय काही शोभा नाहीये. आणि प्रत्येक जण फुगवतोय, प्रत्येकाच्या तोंडात तुम्हाला फुगेच दिसतील. आणि सई पण बघा एक सगळ्यांना मदत करते, ती पण फुगे फुगवतीये. तिला फुगत तर नाहीये पण तिने शेवटपर्यंत तो फुगा सोडला नाही. आणि सगळे आज फुगेवाले झालेत, फुगेवा घ्या फुगे असे. आणि इकडे दर्शन, इथं थोडस डेकोरेशन करायचंय म्हणून हे जरा खिडकी ना तर ती बंद करायचं आमचं चाललेलं आहे. आणि हळदी कुंकवाची एक छोटीशी रांगोळी काढलेली आणि बोरणांची तर खूप सुंदर आहे, तुम्ही पहा. अजून नाव ते पूर्ण नाही झालं, पण नाव पूर्ण झालं, एक नंबर दिसत होती. तर खूप छान आहे. तुम्हाला लॉंग व्हिडिओ मी याच्या सोबत देईन, तर तो लॉंग व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि आता बघा इथं आमचं पतंग चिटकवायचं काम चालू आहे, कारण बोरनान आहे इथं बाहेर आणि हळदी कुंकू जे होणार आहे ते हॉलमध्ये करणार आहे घरामध्ये. तर इथं पण भरपूर पसार आहे, अजून राहिलंय आतमध्ये फुगे वगैरे लावायचे, थोड्याफार माळा वगैरे लावायच्या, ते चाललेलं आहे. आणि इकडं दर्शनचं चाललंय की कसे फुगे लावायचे काय. तर त्याने थोडेसे बांधून वगैरे घेतले आणि खरं नंतर खूप छान केलेलं आहे डेकोरेशन. बघा तुम्ही, बायांनी पण छान मस्त एन्जॉय केला. आणि कसं सगळा प्रोग्राम झाला खूप छान. बोरनान पण हळदी कुंकू ते पाहायला विसरू नका. लॉंग व्हिडिओ मी तुम्हाला नक्की याच्यासोबत अटॅच करून देईन. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.